श्रीराम समर्थ श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, करुणाष्टकातील काही करुणाष्टकांचा विचार आपण पाहिला आहे। श्री समर्थांनी करुणाष्टकामध्ये जे आत्मचरित्र सांगितलं ते समर्थांच्या पूर्व काळामधलं आहे, अर्थात आरंभीच्या अवस्थेमधलं आहे। इथे समर्थांनी आपल्या अंतरी असलेला भाव करुणाष्टकाच्या माध्यमातून रामापर्यंत पोहोचवलेला आहे। म्हणून रामाच्या बद्दल असलेली आत्यंतिक तळमळ समर्थांना होती। लग्न मंडपातून पलायन केल्यापासून नाशिक क्षेत्री जे समर्थांनी 12 वर्षाची आराधना केली, 12 वर्षाची तपस्या केली, त्या तपस्येच्या सुरुवातीच्या काळामध्ये सामान्यतः जी मुमुक्षत्व असते त्या मुमुक्षाच्या काळामध्ये जशी माणसाची अवस्था असेल अगदी तशी अवस्था समर्थांनी या करुणाष्टकांमध्ये सुरुवातीला मांडली आहे। करुणाष्टकामध्ये समर्थांनी आपल्या उदास असलेल्या अवस्थेचं वर्णन केलं आहे। कधी कधी मनाच्या चंचलतेचं वर्णन समर्थांनी इथे केलेलं आहे। समर्थ आपल्या मनाला समजून सांगतात आहे की काही गोष्टी श्रेयस आहेत तर काही गोष्टी प्रेयस आहेत, त्यामधून प्रेयसाचा त्याग करून श्रेयसाकडे आपण आपलं मन वळवावं असं समर्थ सांगतात आहे। आणि ते आपल्या मनाला समर्थ सांगतात आहे, त्याचं वर्णन ते कोडं कोणतं पडलं आहे ते मी तुम्हाला समर्थांच्या शब्दात सांगतो। श्रीराम समर्थ श्रीराम। उदासीन हा काळ जातो गमेना, सदा सर्वदा थोर चिंता शमेन। उठे मानसी सर्व सोडून द्यावे, रघुनायका काय कैसे करावे। जनी बोलता चालता वीट वाटे, नसे अंतरी स्वस्थ कोठे न कंठे। घडीने घडी चित्त कीती धरावे, रघुनायका काय कैसे करावे। अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगू गती अंतरीची। विवेकीची या मानसा आवरे रावे, रघुनायका काय कैसे करावे। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांनी उदासीन हा काय शब्द वापरला आहे। ज्यावेळेस आपल्या घराचा त्याग करून समर्थ नाशिक क्षेत्री आले त्यावेळी समर्थांना घराची आठवण येत होती। बालमन होतं, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल हे अंतरीचे असे समर्थ पुढे म्हणतात आहे। म्हणण्याचा अर्थ इथे असा आहे की समर्थांच्या मनात खंडभर असं वाटत होतं की लोक मला हिडीस पिडीस करतात आहे, भिक्षा सुद्धा मला पोटभर मिळत नाहीये, अंगभर कपडे नाही आहे, आणि या एवढ्या तळमळीमध्ये रामाची मला भेटी नाही आहे। म्हणजे ज्या कामासाठी मी आलो आहे तेही मला प्राप्त होत नाहीये, आणि जे मी सुख सोडून आलो आहे ते सुखही मला इथे मिळत नाहीये। म्हणजे भौतिक सुख अजिबात मिळत नाही आणि आध्यात्मिक सुखाला अजून मी पारखा आहे, अशा अवस्थेमध्ये समर्थ आहेत। घरातून एखादा मुलगा अभ्यासाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने नेमका तो एखाद्या मोठ्या ठिकाणी जावं आणि तिथे जाऊन त्याची अशी अवस्था व्हावी की त्याची तिथे प्रवेशही होऊ नये,
त्याला शिक्षणाची संधी मिळू नये, त्याची प्रगती होऊ नये, आणि घरी सगळं सुख होतं ते सगळं सुख सोडून इथे आल्यावर त्याला वाटते की आपण काय करतोय, आपण इथे येऊन ना आपलं शिक्षण होत आहे ना आपल्याला सुख मिळत आहे, मग आपण परत जावं की काय. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, अवस्था मनी होय नाना परीची, किती काय सांगो गती अंतरेची, विवेकीची या माणसा आवरावे. माणसाच्या मनाने विवेकाने स्वतःच्या मनाला आवरावं. आणि रामाला प्रार्थना केली, रघुनायका आता हे पडलेलं पुढं तू निवारण कर. हे संकटच आहे, पुढं म्हणजे संकट पडलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, विचारे तरी अंतरी कोड होतो, शरीरासी तो खेत सांडून जातो, उपाधीस देखो निवाटे सरावे, रघुनायका काय कैसे करावे. काय करावं कळत नाही. म्हणून समर्थ शेवटच्या चरणामध्ये म्हणतात आहे, म्हणे दास उदास झालो दयाळा. देवा मी आता उदास झालेलो आहे, माझ्या मनाला दुःख झालेलं आहे, या दुःखातून आवरण्याचं काम तूच कर. माझ्यामध्ये सामर्थ्य आता नाहीये. जनी व्यर्थ संसार हा वायसाळा. आणि मी या जनामध्ये आतापर्यंत रमलो होतो, आता तो संसार मी सोडून इथे आलेलो आहे. तुझा मी तुला पुसतो भावे, रघुनायका काय कैसे करावे. आता मी तुझं तुला विचारतोय, मी माझं संकट कसं सोडव इथे मला कळत नाहीये. आता तुला सगळं दिलेलं आहे. जेव्हा आपण सगळ्या आस सोडतो आणि एकच गोष्ट आपण त्याच्याशिवाय नाही करणार असं म्हणतो, तेव्हा ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय होत नाही. म्हणून सत्य संकल्पाचा दाता भगवंत असं समर्थ त्यासाठीच म्हणतात आहे. आम्ही निर्णय केला पाहिजे, निर्धार केला पाहिजे. समर्थांच्या पुढच्या साहित्यामध्ये समर्थांनी आपल्या मनाला कसं आवरावं हे जेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा हे लक्षात येते की समर्थांनी स्वतःच्या मनालाही सुद्धा तसं आवरलेलं आहे. धीरधरा धीरधरा तकवा, खडबडू गडबडू नका, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. प्रत्येक वेळी समर्थांनी सांगितलंय की तू जर प्रयत्न केला, मेहनत घेतली तर तुला परमेश्वराची प्राप्ती होईल. म्हणजे ज्या प्रयत्नाने आपण परमेश्वर प्राप्त करू शकू, तिथे देव, बाकी गोष्टी प्राप्त व्हायला काय कठीण आहे. परमेश्वर प्राप्त होणं सगळ्यात कठीण आहे, पण तो सुद्धा प्राप्त होतो प्रयत्ने वाळूंचे कण रगडिता. आपण प्रयत्न केल्यानंतर आम्ही जे हवं ते प्राप्त करू शकतो हे समर्थांनी पुढे सांगितलं. पण त्याच्या अगोदर त्यांच्या मनाची अवस्था अशी होती, त्या अवस्थेचं वर्णन समर्थ इथे करतात. अजून एक थोडा छोटासा मनात विचार आलेला आहे की संतांच्या मनाचा विचार करतात ते संत जन्माला येतात असं आम्ही म्हणतो, ते जन्मावे लागतात असं म्हणतो. संत तयार होत नाही. संतांचं मन हे जन्मतात असं असते. समर्थांचे वडील सूर्याजी पंत हे जेव्हा निवर्तले तेव्हा समर्थांनी आईला प्रश्न विचारला होता की आई, बाबा गेले म्हणजे कुठे गेले. मग आईने उत्तर दिलं की बाळा, बाबा देवाघरी गेले. मग त्यांनी प्रश्न विचारला की देवाघरी कोण जातो. तो म्हणून जो देवाला प्रिय असतो तो जातो. मग देवाला प्रिय कोण असतो, पुन्हा प्रश्न विचारला. मग आईने सांगितलं की जो देवाचा भक्त असतो, जो त्याची सेवा करतो, तो देवाला प्रिय होतो. म्हणून आपण देवभक्त झालं पाहिजे, परमेश्वराची आराधना केली पाहिजे. ही गोष्ट समर्थांना वयाच्या 5व्या वर्षी कळली, ती माणसाला 85व्या वर्षी कळत नाही. समर्थांनी बालपणीच केलेली कविता वयाच्या 8व्या वर्षीची, ती जर तुम्ही आठवली तर तुमच्या लक्षात येईल की समर्थांना देशाचं भान किती होतं, धर्माचं भान किती होतं, आणि त्यांनी स्वतःच्या उन्नयनासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी रामाकडे कसा टाहो फोडला त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळते. म्हणून समर्थांनी जागोजागी म्हटलेलं आहे की रामाविण जितकी आस तितकी जाणावी नैराश. सगळे सोडावं लागते, वैराग्य धारण करावं लागते. वैराग्यासारखं दुसरं धन्य काही नाही. म्हणून समर्थांनी ते वैराग्य वयाच्या 5व्या वर्षी निर्माण केलं होतं. जयास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठून वागतेसी लागावे दिगंतरा प्रती. सांडोनी राम आनंद गण, ज्याचे मनी विशेष चिंतन, तयासी कैसे समाधान लोलंगतासी.
म्हणून समर्थ म्हणतात अंतरापासून वैराग्य त्याची जाणावे महत्वाचे. आणि लोलंग ते एवढे अभाग्य आणि नाही. अरे माणसाने संसारामध्ये गुंतावं, ते किती गुंतावं, किती वर्ष गुंतावं, कधीतरी आपल्याला त्यातून सुटता आलं पाहिजे, आपली सोडवणूक करता आली पाहिजे. आणि ती जर सोडवणूक करता आली नाही तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ही अवस्था माणसाची कायम होत राहील. जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मजवरी रघुनाथा त्या सुखाचा पूर माझ्यावर लोट. जळत हृदय माझी जन्मकोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. म्हणजे राघवाला परमेश्वराला प्रार्थना केली, देवा मी आता किती दिवस किती वेळा जन्मास यावे, किती व्हावे फजित, असं समर्थ म्हणतात. किती किती पुन्हा करावं. आता मनात विचार घ्या की संत जन्माला येतात, मग मनात आलेल्या संतांच्या खरंच मनाची अवस्था अशी असेल का, तर त्यांचे अभ्यासक सांगतात आणि ते सत्यही आहे. संत हे समाजाचं प्रतीक आहे. संत हे आपल्या मनाचा विचार करत नाही, जनाचा विचार करतात आणि जनाच्या मनाचा अभ्यास करून जनाला समजून सांगतात. पण जेव्हा जनाला समजून सांगतात, ते जनाला जेव्हा आपण सांगतो तेव्हा ती गोष्ट जनाला भावत नाही, पटत नाही. आम्हाला कीर्तन शिकत असताना आम्हाला आमच्या गुरुंनी एकदा असं सांगितलं होतं की विनोद करायचा असेल ना तर तो इतरांवर करायचा नसतो, तो विनोद स्वतःवर करायचा असतो. अगदी मला असं वाटते की समर्थांनी असंच केलं असेल. जनाचे दोष दाखवण्यापेक्षा माझ्या मनाचे काय दोष आहे हे समर्थांनी दाखवले. आणि ते माझ्या मनाची या शब्दाचा अर्थ जनाच्या मनाचे. म्हणून अशा प्रकारे समर्थांनी ते वर्णन केलंय. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय उदासीन हा काळ कोठे न कळते. हे रामा तुझ्याशिवाय मी आता उदास झालेलो आहे. म्हणून समर्थांनी एक इथे करुणाष्टकात आर्त भावाने करुणाष्टक केलंय, ते पहा. समर्थ म्हणतात आहे समाधान साधू जनाचे नियोगे परी मागुते दुःख होते वियोगे घडीने घडी क्षीण अत्यंत वाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. आता समर्थांनी शब्द वापरलाय की आता माझं मन रामाकडे वळलंय. आता मला संसाराच्या सुखाची गरज नाहीये, आता मला नको आहे. मला काय पाहिजे आहे, समाधान तेव्हा होईल साधूचे योगी. साधूच्या योगाने म्हणजे साधू संतांच्या सहवासाने त्यानंतर मला खऱ्या अर्थाने भगवंत भेटणार आहे. म्हणून त्या साधू संतांचा जर वियोग माझा झाला तर मला अत्यंत दुःख होते. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे तुकाराम महाराज कशासाठी म्हणतात आहे की मला त्या निमित्ताने साधूची संगती मिळेल. संतांना सुद्धा संतांची संगती हवी आहे, मनाला सुद्धा संतांची संगती हवी आहे. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आकळा श्रीपती येणे पंथे. ते संतांची संगती आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात परी मागुते दुःख होते. कशाने होते, वियोगे. म्हणजे साधू संतांच्या वियोगाने समर्थांना आता दुःख होते आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात घडीने घडी क्षीण हो अत्यंत वाटे. आता मला प्रत्येक क्षणी मला आता कष्ट वाटतात आहे, मला आता क्षीण आलेला आहे. आता हा उदास काळ जात नाही, याचा अर्थ मला आता साधू संतांच्या संगतीशिवाय मला राहत नाही, असं समर्थ इथे सांगतात. समर्थ म्हणतात घरे सुंदरे सौख्य नाना परीचे परी कोण जाणेल ते अंतरीचे मनी आठविता चितो कंठ दाटे उदासीन हा काळ कोठे न कंठे. दिसायला आम्हाला घर सुंदर आहे, सौख्य आहे, पण हे सौख्य क्षणाचं आहे, हे सौख्य कायमचं नाही. जे कायमचं सौख्य आहे त्यासाठी आता मला तळमळ होते आहे. आणि हे रामा मला तू कधी भेटी देशील, अशा प्रकारची आर्त हाक समर्थांनी या करुणाष्टकांमध्ये मांडली आहे. या करुणाष्टकांमध्ये समर्थांनी जणू काही म्हणजे देवर्षी नारदांनी सांगितलेल्या भक्ती सूत्रातील एक सूत्र सांगितलं आहे, अन्य आश्रयो त्याग. आता मला इतर जो आश्रय आहे त्या सगळ्याचा मी त्याग करेल. आता फक्त आस म्हणजे भगवंताची कास, दुसरी कुठली आस नाही आहे. आणि म्हणून समर्थांचे एक करुणाष्टक आपल्या मनाला उन्नयन करणारे आहे, आपल्या मनाचं उन्मन करणारे आहे, आपल्या मनाला भगवंताकडे देणारे आहे. म्हणून ते जरूर ऐकले पाहिजे.
आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी श्रवणासाठी येत आहात आणि समर्थांच्या प्रत्यक्ष शब्दाचे बोल तुम्ही तुमच्या अंतःकरणात साठवत आहे, याचा खूप आनंद होतो. द गोल्डन इंक या YouTube चॅनलवर आपण जरूर या, सबस्क्राईब करा, इतरांना पाठवा. मी तरलो इथून चालणार नाही, तर माझ्यावर इतरांना आपल्याला मोठं करायचं आहे. आपण तरला नव्हे ते नवलं, इतर असं तारेल तोची धन्य, असं संत सांगतात. त्याप्रमाणे आपल्यावर आपण इतरांना या ठिकाणी यायला लावा आणि या संसारातून भगवंताची कास धरा. आपल्या थांबतो. पुढच्या गुरुवारी, येणाऱ्या गुरुवारी आपण पुन्हा ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम.